कृती 2. खाली दिलेल्या चौकटीमध्ये दिलेल्या संख्येच्या मागची आणि पुढची संख्या लिही. म्हणजे आपल्याला इथे खाली 2 संख्या दिलेल्या आहेत, त्यातील दोन्ही संख्येच्या आपल्याला मागची व पुढची संख्या लिहायची आहे. तर चला लिहूयात. तर पहिली संख्या आहे पहा 9876. तर याच्या मागची संख्या किती असेल, तर ती असेल मित्रांनो 9875. मग आता 9876च्या पुढची संख्या किती येईल, तर ती येईल 9877. आता आपण दुसरी संख्या पाहूयात. तर चला पुढची संख्या पाहू. पुढची संख्या आहे 9999. तर त्याच्या मागची संख्या किती असेल, तर ती असेल 9998. तर आता याच्या पुढची संख्या कोणती असेल, तर ती असणार 10,000. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूयात. खालीलपैकी कोणती संख्या 3280 पेक्षा मोठी पण 3390 पेक्षा लहान आहे. त्यावर बरोबर अशी खून कर. म्हणजे आपल्याला इथे आपल्याला अशी संख्या शोधायची आहे खालील दिलेल्यापैकी जी 3280 पेक्षा मोठी आहे पण 3390 पेक्षा लहान आहे. आणि ती संख्या शोधल्यानंतर आपल्याला त्यावर बरोबर अशी खून करायची आहे. तर चला पहिली संख्या पाहूया. ही किती आहे, 3280. तर आपल्याला इथे काय सांगितले होते, 3280 पेक्षा मोठी पाहिजे, 3200 संख्या नाही पाहिजे. तर हे उत्तर इथे येणार नाही. तर पुढची संख्या पाहूया आपण. तर पुढची संख्या आहे 3930. आपल्याला काय म्हटले होते, 3280 पेक्षा मोठी पाहिजे. ही आहे 3280 पेक्षा मोठी, पण त्याच्या पुढे काय म्हटले होते आपल्याला की 3390 पेक्षा लहान पाहिजे. पण ही तर 3300 पेक्षाही मोठी आहे, मग ही सुद्धा येणार नाही. तर आपण आता तिसरी संख्या पाहूयात. तिसरी संख्या आहे 3285. ही येईल पहा, कारण की ही संख्या 3280 पेक्षा 5 ने मोठी आहे आणि ही संख्या 3390 पेक्षा लहान आहे 5 ने. म्हणून ही संख्या 5 ने नाही आहे, 5 ने नाही 105 ने मोठी आहे, लहान आहे 105 ने. तर म्हणून हे उत्तर इथे येणार आहे. आता आपण याच्यावर बरोबर अशी खून करूया. अशा प्रकारे आपली जी कृती क्रमांक 3 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण पुढच्या पानावरील कृती क्रमांक 4 पाहूयात. चला वाचूया इथे काय दिले आहे ते. खाली दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने आहेत का ते तपास. म्हणजे आपल्याला काय म्हटले आहे इथे की खाली दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने आहेत का ते तपास म्हटलेली आहे इथे. त्याच्या पुढे वाचूया आता. ज्या संख्या चढत्या क्रमाने आहेत त्यांच्या पुढे बरोबर अशी खून कर. म्हणजे ज्या संख्या चढत्या क्रमाने आहेत खाली दिलेल्यापैकी त्याच्या समोरील चौकटीत बरोबर अशी खून करायची आहे. आणि ज्या नाहीत त्यांच्या खालील चौकटीमध्ये चढत्या क्रमाने लिही. म्हणजे ज्या संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत त्याच्या पुढील चौकटीत बरोबर अशी खून करायची अशा प्रकारची. आणि ज्या नाही आहेत त्या दुरुस्त करून त्याच्या खालील चौकटीत त्यांचा चढता क्रम लिहायचा आहे. तर चला पहिल्या संख्येचा चढता क्रम आहे की नाही ते पाहूया. तर पहा, इथे प्रत्येक ठिकाणी 7000 आहेत. म्हणजे 1000 स्थानी 7 आहेत.
यानंतर चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या, त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या, त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या आणि त्यानंतर सर्वात मोठी संख्या. तर इथे मला वाटत आहे हे योग्य प्रकारे चढता क्रम आहे, कारण की पहा 1000 स्थानी 7 आहेत. यानंतर इथे शतक स्थानी 7 आहेत, इथे सुद्धा शतक स्थानी 7 आहेत, इथे 8 आहेत, इथे सुद्धा 8 आहेत. आधी मग आपण या दोघांचे पाहूया. तर याच्या दशक स्थानी 6 आहेत म्हणजे ही लहान आहे, आणि याच्या दशक स्थानी 8 आहेत म्हणजे इथपर्यंत बरोबर लावलेले आहे. त्याच्या पुढे पहा इथे 7 आहेत, इथे 8 आहेत, हे सुद्धा बरोबर आहे, कारण की ही लहान आहे, ही मोठी आहे. आपल्याला लहानाकडून मोठ्याकडे जायचे आहे म्हणून हे बरोबर आहे. तर आता याच्या पुढे आपण जर पाहिले तर इथे सुद्धा 8 आहेत आणि इथे सुद्धा 8 आहेत. पण आपण जर दशक स्थानचा अंक पाहिला तर इथे 6 आहेत आणि इथे 7 आहेत. मग ही संख्या मोठी झाली की नाही 10 ने. तर म्हणून ही जे इथे संख्यांचा क्रम लिहिला आहे तो चढता क्रम आहे आणि तो बरोबर आहे, म्हणून आपण याच्या पुढील चौकटीत बरोबर अशी खूण करूया. तर आता पुढचा क्रम पाहूया. तर पुढचा क्रम आपण जर पाहिला तर हा चुकीचा आहे, कारण की ही सर्व 1000 स्थानी 5 आहेत, पण मधीच दुसऱ्या नंबरला इथे काय केले आहे 1000 स्थानी 4 आणले आहे. हे पहिल्यांदा पाहिजे होते. तर चला आता आपण हे बरोबर करून लिहूयात. तर पहिल्यांदा कोणती संख्या येईल तर ही येईल पहा मित्रांनो 4235 ही संख्या येईल. तर दुसऱ्या नंबरला कोणती संख्या येईल तर ही येईल 5234. यानंतर तिसऱ्या नंबरला कोणती संख्या येईल तर ती येईल ही 5342. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे ही, तर ती एकदम शेवटी येईल 5642. अशा प्रकारे आपण इथे दुरुस्त करून लिहिलेले आहे. आता आपण तिसरा क्रम पाहूया. तर पहा हा सुद्धा चुकीचा आहे, कारण की 1000 स्थानी सगळ्या संख्येच्या 1000 स्थानी 9 आहेत, हे तर झाले. पण इथे पहा शतक स्थानी इथे 8 आहेत, इथे 4 कसं काय आले, कारण की लहानाकडून मोठ्याकडे जायचे आहे. तर आधी लहान संख्या घ्यावी लागेल ना, तर ही मोठी त्यानंतर लहान असे जमणार नाही, म्हणून हे चुकीचं आहे. आपण आता याला दुरुस्त करून लिहूया. तर पहिली संख्या कोणती येईल तर ती ही येईल. चला आता इथे लिहूया 9458. आता दुसऱ्या नंबरला कोणती संख्या येईल तर ती ही येईल. किती 9546 ही संख्या येईल. 3 नंबरला कोणती संख्या येईल तर ती ही येईल. कोणती 9854. आणि एकदम शेवटी कोणती संख्या येईल तर ती ही राहिलेली 9956. आता आपण शेवटचा चौथा क्रम पाहूया, बरोबर आहे की चूक, आणि चूक असल्यास दुरुस्त करून लिहूया. तर पहा हा जो क्रम आहे तो एकदम बरोबर आहे. तर प्रत्येकाच्या 1000 स्थानी 3 आहेत, बरोबर. इथे शतक स्थानी 4 आहेत, लहान आहे. इथे शतक स्थानी 4 आहेत. मग ह्या दोघांमध्ये मोठा कोण छोटा कोण त्याच्या पुढच्या अंकावर ठरवावं लागेल. तर दशक स्थानी 5 आहेत आणि इथे दशक स्थानी 7 आहेत, म्हणजे हे लहान आहे आणि लहान संख्या आधी घ्यायची त्यानंतर मोठी. आता या दोघांमध्ये पाहूया. इथे 4 आहेत शतक स्थानी, इथे 7 आहेत, मग हे पण बरोबर आहे. आता याच्या पुढे पाहिले तर इथे शतक स्थानी सुद्धा 7 आहेत आणि इथे सुद्धा शतक स्थानी 7 आहे, पण इथे दशक स्थानी 6 आहेत
आणि इथे दशक स्थानी 8 आहेत, म्हणजे यापेक्षा हे सुद्धा मोठे झाले. तर हा जो क्रम आहे तो बरोबर आहे, म्हणून आपण इथे बरोबर अशी खूण करूयात. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 4 इथे संपलेली आहे, आपण सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 5 पाहूयात.